तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो होतो रत्नागिरी किल्ल्यावर. रत्नागिरी किल्ल्याची ही एंट्री तुम्हाला ही अशा पद्धतीची एंट्री तुम्हाला तिथे दिसेल. त्यानंतर आसपास पूर्णपणे झाडांमध्ये असलेले हा किल्ला तुम्हाला दिसेल. पूर्णपणे झाडे झुडपे अशा पद्धतीचा नैसर्गिक वातावरणात असा वसलेला हा गड किल्ला आहे. तर किल्ल्याची एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे भगवती देवीचे मंदिराचे दर्शन करायला भेटेल आणि आतला व्हिडिओ सुद्धा करू शकत नाही, कारण तिथं व्हिडिओ अलाउड नाहीत. त्यानंतर तुम्हाला पुढे आल्यानंतर एक बुरुज, अशा पद्धतीचा एक बुरुज दिसेल. त्या साईडला तुम्हाला छोटे छोटे असे डोअर दिसतील. त्याच्यामध्ये वाकून बघितल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला ह्या साईडचा नजारा पूर्णपणे बघायला भेटेल. तर खाली पाणी आणि वर झाडे झुडपे अशा पद्धतीचा हा छुपे दरवाजा असं म्हटलं जातं याला. तर अशा पद्धतीचे हे छोटे छोटे दरवाजे सुद्धा येथे प्रत्येक बुरुजाच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तिथे. तर मित्रांनो, या किल्ल्याला भगवतीचा किल्ला असेही म्हटले जाते, कारण इथे भगवती मंदिर आहे. त्याच्यामुळे ह्याला भगवती देवीचं मंदिर सुद्धा असं भगवती देवीचा किल्ला असं सुद्धा म्हटलं जातं. प्लस हा आपला जो किल्ला आहे, हा किल्ला पूर्णपणे घोड्याच्या नालाच्या आकाराचा आहे. आणि या किल्ल्याचा आकार जर अंदाजे जर तुम्ही बघितलात तर 1300 मीटर लांब आणि 1000 मीटर रुंदीचा असा हा किल्ला आहे. आणि किल्ल्याच्या साईडने पण पूर्णपणे जर तुम्ही बघितलात तर झाडी झुडपे आणि एका साईडला समुद्र अशा पद्धतीचा हा वसलेला हा किल्ला आहे. या किल्ल्याची उभारणी बहमनी काळात झाली होती. आणि मित्रांनो, असं म्हणलं जातं सदाशिवरावांच्या भाऊला नाना फडणवीसांनी याच किल्ल्यामध्ये डांबून ठेवले होते असं म्हणलं जातं. आणि सन 1857च्या वेळी झाशीच्या राणी या किल्ल्यावरच्या देवीचे दर्शन करण्यासाठी इथे आल्या होत्या. त्यावेळी या किल्ल्याची उभारणी झाली होती पूर्णपणे, पण मंदिराच्या दर्शनासाठी देवीचे दर्शन घेऊनच त्या पुढे गेल्या होत्या. आणि ह्या जर किल्ल्याच्या साईडने जर बघितला तर तुम्हाला पूर्णपणे पाणी आणि त्याच्यामध्ये बोटिंग्स तुम्हाला दिसतील आणि समुद्राच्या लाटा पूर्णपणे असं वसलेला हा गड किल्ला आहे. आणि हा भरपूर जुन्या काळचा किल्ला आहे. तर मित्रांनो, जर माझ्या चॅनलवरून हा किल्ला पूर्णपणे तुम्हाला घरी बसल्या पूर्णपणे हा किल्ला तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे किंवा बघायला भेटणार आहे, कारण आम्ही हा पूर्णपणे किल्ला पायी चालून पूर्ण करणार आहे. हे आमच्या भाच्याला कुठलीही गोष्ट मित्रांनो सांगायला लागत नाही, तेवढ्या बाबतीत मित्र आहे. न सांगता सगळ्या गोष्टी त्याला ऑटोमॅटिक कळतात. तर मित्रांनो, तुम्हाला इथे वेताळ देवाचे मंदिर इथे तुम्हाला बघायला भेटेल. असं लहान असं जागी त्यांनी व्यवस्थितपणे त्याला सजवलेले आहेत. अशा पद्धतीचे तुम्हाला मंदिर भेटेल इथे समोर. तुम्हाला त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे आल्यानंतर तुम्हाला खंडोबा देवाचे मंदिर तुम्हाला इथे दिसेल. त्याचे सुद्धा आम्ही दर्शन घेऊन परत आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला लागलो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक अशा पद्धतीचा बोर्ड दिसेल, ज्याच्यावर पूर्णपणे या किल्ल्याची माहिती तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारचे दरवाजे आहेत, जेणेकरून या दरवाजांमधून आपण हे बघा काय काय बघू शकतो. बघा, हा जो नजारा आहे तो बघण्यासारखा आहे. हे बघा, तर मित्रांनो, तुम्ही कधीही कोकण किनारी जर आला सफरसाठी किंवा काय, तर आल्यानंतर नक्की या किल्ल्याला भेट द्या. तर पुढं आल्यानंतर तुम्हाला वाघ्या बुरुज सुद्धा दिसतं. वाघ्या बुरुजच्या समोर आल्यानंतर तर नमस्कार मित्रांनो, ह्या किल्ल्यावर आल्यानंतर मला एक फक्त वाईट गोष्ट वाटली, ते म्हणजे जे पर्यटक ह्या किल्ल्यापर्यंत येतात ह्या किल्ले बघण्यासाठी किंवा इतिहास बघण्यासाठी, त्यांनी या गोष्टीवर थोडं नजर ठेवावी की या किल्ल्याच्या साईडनं किंवा ज्या येण्या जाण्याच्या ज्या साईडनं जर प्लॅस्टिक कचरा जर तुम्ही बघितला तर हा भरपूर मोठ्या प्रमाणात इथं प्लॅस्टिक कचरा म्हणा, बाटल्या म्हणा, ह्या गोष्टींचा आहे. तर ह्या गोष्टी टाळा. जर आपल्याला इतिहास जर आपला लोकांना जर चांगल्या पद्धतीने दाखवायचं असलं तर इथला कचरा हा आपल्याला कमी करावा लागणार. तुम्ही आपल्या स्वतःपासून ह्या गोष्टी चालू करायला लागणार. त्याच्यामुळे येताना एखादी पिशवी, एखादी कॅरी बॅग घेऊन नक्की तुम्ही या. आणि त्यानंतर हा कचरा जो आहे तो बाहेर किंवा इथं कचरा न करता आपण दुसरीकडे कसा टाकता येईल याच्यावर थोडा विचार करा. आणि त्यानंतर मग हे गड किल्ले वगैरे फिरायला या. थँक्यू.
तर तसंच जर तुम्ही पुढं आल्यानंतर इथून तुम्हाला आउटची एंट्री दिसेल आणि इथून तुम्ही बाहेर जाऊ शकता. तिला माझ्या स्टोरीमध्ये ऐकायला तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.